नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लवटे तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करतो। तर आपण बघणार आहोत इयत्ता 11वी फिजिक्स मधील पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट। हे बघण्यापूर्वी फिजिक्स म्हणजे काय हे आपण बघूया। व्हॉट डू यू मीन बाय फिजिक्स? व्हॉट इज फिजिक्स? Physics कशाला म्हणायचं? The branch of science which deal the study of nature and natural phenomena is known as physics. शास्त्राची एक अशी शाखा की ज्या शाखेमध्ये निसर्गाचा आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत या घटनांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भौतिक शास्त्र। ओके, आपल्याला सांगते द ब्रांच ऑफ science which deals with the study of nature and natural phenomena. Nature and natural phenomena is known as physics. त्याला आपण फिजिक्स असं म्हणतो। ओके, आता या ठिकाणी युनिट्स अँड मेजरमेंट मराठीमध्ये आपण त्याला एकक आणि मोजमाप असं हे आपल्या टॉपिकचं नाव आहे। युनिट्स म्हणजे काय आपण बघूया। एकक कशाला एकक म्हणायचं आणि मेजरमेंट म्हणजे मोजमाप कशाला म्हणायचं। जस्ट आपण सुरुवात करूया बघा। मेजरमेंट, व्हाय देयर इज अ नीड ऑफ मेजरमेंट। नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगताय व्हाय देयर इज नीड ऑफ मेजरमेंट। व्हाय देयर इज नीड ऑफ मेजरमेंट। ओके, मोजमापाची आपल्याला का गरज आहे हे आपल्याला सांगता येईल बघा। समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि दुकानामध्ये गेल्यानंतर मला कपड्याच्या दुकानामध्ये गेले आणि तुम्हाला ड्रेस घ्यायचे आहेत, मला एवढे ड्रेस पाहिजेत। एवढे म्हणजे किती माहित नाही, दुकानदारांना म्हणले एवढे पैसे द्या, म्हणजे ड्रेस केवढे, एवढे पैसे केवढे, एवढे। यामधून दुकानदार आणि तुम्ही पण कन्फ्यूज होणार आहे। एक्झॅक्ट त्याची जी काही किंमत आहे, त्याला जो काय होणारा प्रॉफिट आहे, त्याला जो काय होणारा फायदा आहे तो मिळेल का? तुमच्या जेवढे खिशात आहेत, हा माझ्याकडे एवढे आहेत, हे घे एवढे पैसे, चालेल का? नाही। म्हणजे जर या ठिकाणी मोजमाप नसेल तर निश्चितच कन्फ्युजन निर्माण होणार आहे। इफ देयर इज नो मेजरमेंट देन वी आर कन्फ्युजेबल विथ ईच अदर। ओके, आपण कन्फ्युजन मध्ये असतो। साधं उदाहरण घ्या, तुमच्या वर्गाचं टाइम टेबल असतं, त्यामध्ये टाइम टेबल मध्ये पहिला तास कोणाचा, दुसरा कोणाचा, तिसरा कोणाचा। जर टाइम टेबलच नसेल तर तुम्ही पाहिलेलं आहे बघा, याच्या अगोदर जर असं टाइम टेबल नसतं आणि सगळे शिक्षक तुमच्या वर्गाच्या पुढे येऊन उभा राहिले का, कोणाला पहिला तास कोणाला दुसरा तास माहित नाही, म्हणजे त्या ठिकाणी मेजरमेंट नाही। तास 40 मिनिटाचा आहे, समजा मी घ्यायला लागलोय सलग एक तासभर घ्यायला लागलो, त्या ठिकाणी मेजरमेंट नाही, म्हणजे येणाऱ्या शिक्षकाने दुसरा तास कधी घ्यायचा, ह्या सगळ्या कन्फ्युजन्स आपल्या मनामध्ये येणार आहेत आणि म्हणून मेजरमेंट आवश्यक आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट करत असताना मेजरमेंट आहे। फॉर एक्झाम्पल माझी उंची आहे, ज्यावेळेस आपण ड्रेस शिवतो त्यावेळेस मेजरमेंट घ्यावं लागतं, त्यानुसार ड्रेस शिवला जातो। कोणतंही उदाहरण घ्या, आता सध्या तुमच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये मेजरमेंट आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलचे रॅम किती आहे। ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो, म्हणजे तिथं मेजरमेंट आलं। मेजरमेंट नसेल तर आपण कन्फ्युजन होतो। सेम आपल्या फिजिक्स मध्ये ज्या ज्या वेळेला मेजरमेंटची का आवश्यकता आहे, भौतिक शास्त्रामध्ये ज्या ज्या वेळेला आपण प्रयोग करतोय त्या त्या वेळेला आपल्याला मोजमापाची गरज भासते। म्हणजे उदाहरणार्थ प्रयोग करत असताना, उदाहरणार्थ आपल्याला एक प्रयोग आहे व्हॉल्यूम ऑफ स्फियर टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ गिवन स्फियर असा आहे। जर समजा आपल्याला त्या ठिकाणी मेजरमेंटच नसेल तर आपण त्याचा आकारमान काढू का, त्या भरीव गोलाचं काढू शकणार नाही। अशी भरपूर उदाहरणं तुम्ही पण तुमच्या 10वीच्या अगोदर आपण पाहिलेली असतील की ज्या ज्या प्रयोगामध्ये त्या ठिकाणी मेजरमेंट आवश्यक आहे आणि मेजरमेंट नसेल तर आपल्याला काहीच साध्य करता येणार नाही, प्रयोगाचं
जे फायनल रिझल्ट आहे त्या रिझल्ट पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. म्हणजेच भौतिकशास्त्रच काय तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मेजरमेंटची गरज आहे असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. विदाउट मेजरमेंट वी कॅनॉट अंडरस्टँड एनिथिंग अँड वी आर कन्फ्युजेबल विथ इच अदर. Not only in physics but also in the chemistry and biology and mathematics, all these things are measurements, things are must be used in these subjects, and not only this subject but also our in daily life. फक्त त्या विषयापुरतच मर्यादित नाही मेजरमेंट, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा मोजमापाला किती महत्त्व आहे हे आपल्याला या उदाहरणावरून सांगता येईल. ओके, सो दिस इज अबाउट नीड ऑफ मेजरमेंट. सो नेक्स्ट आपण बघूया युनिट. युनिट कशाला म्हणायचं बघूया आपण. व्हॉट इज युनिट? नेक्स्ट क्वेश्चन, युनिट कशाला म्हणायचं? ओके, व्हॉट इज युनिट? युनिट म्हणजे आपल्याला माहित आहे एकक. ओके, एकक म्हणजे काय आहे बघा. एक स्टँडर्ड रेफरन्स आपल्याला दिलेला आहे कशासाठी? मोजमापासाठी. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. ओके, डेफिनेशन बघा किंवा युनिटची व्याख्या आपल्याला सांगायची. द स्टँडर्ड यूज्ड फॉर measurement of physical quantity are called as units. Okay, तर आपल्याला थोडक्यात सांगता येईल the standard used for measurement of that physical quantity is called as unit, and the standard used for measurement of physical quantities are called as units. त्याला आपण एकक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे लेंथ मोजण्यासाठी आपल्याला माहित आहे मीटर हे युनिट आहे. टाइम मोजण्यासाठी सेकंद हे SI युनिट आहे. त्यानंतर मास मोजण्यासाठी आपल्याला माहित आहे किलोग्रॅम हे एकक आहे. सो दीज आर द नेम ऑफ युनिट्स आपल्याला सांगता येईल. तर युनिट विषयी आपल्याला थोडक्यात हे सांगता येईल. त्यानंतर व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर गुड युनिट? व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर गुड युनिट? What is the requirement for good unit? आपल्याला सांगता येईल बघा. फर्स्ट चार रिक्वायरमेंट आपल्याला महत्त्वाचे सांगता येईल. इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल, इट शुड बी इनव्हेरिएबल अँड इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. महत्त्वाचं काय पहिलं? इट शुड बी इझिली अवेलेबल. बघूया आपण इन डिटेल. इट शुड बी इझिली अवेलेबल. अवेलेबल म्हणजे काय? उपलब्ध. जे काय एकक आहे हे एकक सहजगत्या उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजेच इथं जे काय युनिट आहे लेंथसाठी जे आपण मीटर असं म्हणतोय हे एकक इथंच उपलब्ध नाही तर दिल्लीमध्ये पण झालं पाहिजे, कर्नाटकमध्ये झालं पाहिजे, पश्चिम बंगालमध्ये झालं पाहिजे. फक्त आपल्या देशामध्ये, भारत देशामध्येच नाही, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया, अमेरिका या प्रत्येक देशामध्ये सहजगत्या उपलब्ध झालं पाहिजे. तर आपण म्हणूया इट इज गुड युनिट. ओके, तर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल सेकंड, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. रिप्रोड्युसिबल म्हणजे काय? पुनर्निर्मिती करता आली पाहिजे सहजगत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सांगोल्यामध्ये आहे तर आपण पट्टी जी आहे मोजमापासाठी वापरतो, लांबी मोजण्यासाठी पट्टी, आणि पट्टी संपली तर आपल्या सांगोलसारख्या ठिकाणी MIDC मध्ये त्याचा कारखाना आपल्याला उपलब्ध करता आला पाहिजे आणि कारखाना तयार करून ती पट्टी सहजगत्या उपलब्ध तयार केलं पाहिजे, त्याचं प्रोडक्शन तयार करता आलं पाहिजे. तर आणि तरच आपण म्हणूया की ते एकक कसं आहे? चांगलं एकक आहे, गुड युनिट आहे.
इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. ओके, फक्त इथंच नाही तर प्रत्येक शहरामध्ये ते एकक निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था झाली पाहिजे, तरच आपण म्हणूया ते चांगलं एकक आहे. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. त्यानंतर नेक्स्ट, इट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल म्हणजे काय बघा, इनव्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल म्हणजे बदलणार आणि इनव्हेरिएबल म्हणजे न बदलणार. जे काही एकक आहे ते बदलणार नसावं. टेम्परेचर असू द्या, प्रेशर, इफ देयर इज चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर then this unit does not change its measurement. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं उदाहरण पट्टीचं घेतलं. समजा पट्टी आता आपण मोजमाप केलं तर समजा या खडूचं मोजमाप मी आता केलं तर समजा 2.5 सेंटीमीटर आलं आणि हा खडू असाच ठेवला आणि बरोबर उन्हाळ्यामध्ये मी जर याचं मोजमाप केलं तर तेवढंच मला मिळेल 2.5 किंवा त्या पट्टीवरती काही बदल होणार नाही. पट्टीवरती असलेलं जे काही स्केल आहे ते स्केल तसंच राहील. समजा इथं मोजलं काय हे तुम्ही थंड प्रदेशामध्ये गेला किंवा हिमालयामध्ये गेला तिथं जरी मोजलं तरी त्याचं एकक त्या पट्टीवरचं जे काय ठेवलेलं स्टँडर्ड आहे हे स्टँडर्ड तसंच राहील, बदल होणार नाही. फक्त मी उदाहरण तुम्हाला पट्टीचं देतोय. मोजमापासाठी वापरली जाणारी पट्टी जी आहे दॅट इज युनिट ऑफ लेंथ, दॅट इज मीटर. यामध्ये बदल होत नसेल म्हणजेच काय, इट शुड बी इनव्हेरिएबल. ते एकक न बदलणारं पाहिजे हे आपल्याला सांगते. आणि लास्ट जे आहे, इट शुड बी इन्व्हर्सली ऍक्सेप्टेड. It should be universally accepted. So universally accepted म्हणजे काय? युनिवर्स म्हणजे विश्व. ते काय एकक जे आहे हे एकक सगळ्या विश्वाने स्वीकारलं पाहिजे, तर आणि तरच आपण त्याला काय म्हणूया, गुड युनिट आहे. सो दिस इज अबाउट द रिक्वायरमेंट फॉर गुड युनिट्स. It should be easily available, it should be easily reproducible, it should be invariable, and it should be universally accepted. So then and then only we can say it as the good unit for the measurement. Okay. So this is about requirement for good units. And what do you mean by unit? Unit कशाला म्हणायचं ते आपल्याला थोडक्यात आणि त्याचे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सांगा. ओके. यानंतर नेक्स्ट आपण बघूया systems of units. काय आहे systems of units बघूया आपण. ओके, सिस्टीम म्हणजे प्रणाली. प्रणाली म्हणजे त्या एककाच्या कोणकोणत्या प्रणाली आहेत आपण बघूया. The systems of units. So next point, system of unit. बघा 1971 पूर्वी, बिफोर 1971, there are three systems which are used in various countries. These are MKS, second CGS, third FPS. So these three systems are used in various countries before 1971. 1971 पूर्वी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी प्रणाली, एककासाठीची प्रणाली होती. त्यापैकी आहे MPS, CGS आणि FPS. MPS मध्ये M आपल्याला सांगते, M stands for meter, K stands for kilogram आणि S for second. ओके, सो मीटर, किलोग्राम and second असं आपल्याला सांगतात. ओके, so this is meter, kilogram and second. So next second is CGS, centimeter, gram and second. Centimeter, gram and second. So it is called as CGS. And last FPS, foot, pound and second. So this is FPS. Okay, so these three systems are used before the 1971. Okay, but due to this there is some distortions while we are converting or exporting or importing the goods or various things
फ्रॉम दिस कंट्री टू दिस कंट्री. या वेगवेगळ्या सिस्टीम्स असल्यामुळे आपल्याला देवाणघेवाण संदर्भात म्हणजे आयात निर्यातीसाठी काय व्हायला लागलं, थोडीशी अडचण निर्माण व्हायला लागली. जेणेकरून समजा आपल्या भारत देशामध्ये एमपीएस सिस्टीम आहे. एम म्हणजे मीटर, ओके, म्हणजे लांबी मोजण्यासाठी मीटर आहे. तर समजा आपण पाकिस्तानला किंवा आपण म्हणूया चीनला आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे, तर तिथं सेंटीमीटर आहे. तर मीटर आणि सेंटीमीटर जे काही धागा आहे, जे काही केबल आहे, आपण म्हणूया आपल्या मीटर मध्ये आपण मोजणार आणि त्यांनी सेंटीमीटर मध्ये सांगणार. पण दुसऱ्या देशाला करायचं म्हणलं, रशियाला जर तिथं फूट मध्ये मोजणार, तर हे तुम्ही पाठवणार मीटर मध्ये, त्यांनी फूट मध्ये घेणार. थोडंसं कन्फ्युजन निर्माण व्हायला लागलं. आणि म्हणून 1971 ला 1971 तर जर्मनीमध्ये एक कॉन्फरन्स आयोजित केली फ्रँकफर्टला. आणि त्यामध्ये ती कशावर होती, तर वेट्स अँड मेजरमेंट्स या विषयावरती एक परिषद बोलवण्यात आली. In 1971, the one conference which was attended in the Germany, in the Frankfurt, for the weights and measurement, and that time all countries are involved in that conference, and they decided that we don't use the different systems for the units, we use only one system for the units, and they can be decided that one system and named as SI system. So SI system, S for system and I for international. So system international D unit, system international D unit असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. SI मध्ये आपण इंटरनॅशनल सिस्टीम असं पण म्हणू शकतो आहे. आणि ही SI सिस्टीम मग आता सगळ्या देशांनी, प्रत्येक देशाने म्हणजे जगामध्ये आपण SI सिस्टीम वापरतोय. SI सिस्टीम कंसिस्ट ऑफ, or we can follow the metric system, that is the MKS system. SI सिस्टीम मध्ये बघितलं तुम्ही, लांबी मोजण्यासाठी मीटर आहे, मास मोजण्यासाठी किलोग्राम आणि टाइम मोजण्यासाठी सेकंद आहे. सो नाउ all the countries including India are use the SI system. ओके, त्यामुळं हे जे काय अगोदर कन्फ्युजन होतं, हे कन्फ्युजन 1971 नंतर ज्यावेळेस ही परिषद आयोजित केली वेट्स अँड मेजरमेंट, त्यानंतर काय झालं, SI सिस्टीम सगळ्या देशांनी स्वीकारली. ओके, then so next आपण पॉइंट बघणार आहोत, फिजिकल क्वांटिटीज और क्वांटिटीज. त्यामध्ये फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, भौतिक राशी ज्या मोजण्या योग्य आहेत, आणि नॉन फिजिकल म्हणजे ज्या मोजण्या योग्य नाहीत. मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल बेसिक काय की ही खोली आहे, रूम आहे, मोजता येत नाही आपल्याला. ओके, याचा आकारमान मोजूया, पण ही खोली मोजता येणार नाही, बिल्डिंग मोजता येत नसते, म्हणजे ज्या मोजता येणार नाही त्याला आपण काय म्हणूया, नॉन फिजिकल क्वांटिटीज. हे जस्ट बेसिक आपल्याला सांगता येईल. पण फिजिकल क्वांटिटी ज्या काय आहेत, त्या फिजिकल क्वांटिटी मुख्यत्वे करून आपण ज्या अभ्यासणार आहे त्या दोन म्हणजे आहेत त्या आपण बघूया. ओके, बघा, पहिली जी फिजिकल क्वांटिटी आहे ते आपल्याला सांगता येईल fundamental physical quantity. So next, derived physical quantity. And third, which is
supplementary quantities. So बघूया आपण फंडामेंटल डिराइव्हड आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. बघा, फिजिकल क्वांटिटी आपण बघितला. क्वांटिटी which can be measurable are called as physical quantity. ओके, क्वांटिटीचे दोन प्रकार, फिजिकल आणि नॉन फिजिकल. त्यामध्ये फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या आहेत आपण बघितलं. मुख्यत्वे फंडामेंटल आणि डिराइव्हड मध्ये झालेल्या आहेत, परंतु एक सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणून पण ऍड केलेली आहे. फंडामेंटल क्वांटिटी काय सांगते बघा आपल्याला, प्रत्येकाची डेफिनेशन बघूया. फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for their measurement is called as fundamental quantity. Second, derived physical quantity, the physical quantity which depends upon one or more fundamental quantities for their measurement are called as derived physical quantity. And besides this, the two more quantities called as supplementary quantities, त्याला पूरक असं म्हणूया. मूलभूत भौतिक राशी, साधित भौतिक राशी आणि पूरक भौतिक राशी असं भौतिक राशीचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. मग फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत तर आपल्याला सांगता येते. बघा, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, six, luminous intensity, and seven, amount of substance. Okay, so these are the seven fundamental physical quantities. So mass having the SI in kilogram, length having the SI in meter, time having the second, temperature having the Kelvin. We can write here only the symbol. Okay. So electric current ampere, luminous intensity candela, and amount of substance mole. So as like this, we can complete 7 fundamental quantities. Okay, with their SI units and their symbols. Okay. त्यानंतर derived physical quantity आपण बघितलं. The physical quantity which depends on one or more fundamental physical quantity for their measurement are called as derived physical quantity. For example, सांगता आपल्याला काय, velocity. In the formula of velocity आपल्याला माहित आहे, the rate of change of displacement with respect to time, that is called as velocity. So displacement upon time. So in this formula, velocity depends upon displacement, that is length. Displacement म्हणजे अंतर आहे, विस्थापन आहे, भागिले टाइम डिवाइडेड बाय टाइम. इथं अजून एक क्वांटिटी आहे काय. सो आपल्याला माहित आहे, वेलोसिटी काढायची असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटी वरती अवलंबून राहावं लागतं वेलोसिटीला, आणि म्हणून वेलोसिटीचं वर्गीकरण जे आहे ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मध्ये आपल्याला करता येईल. ओके, सो आफ्टर दॅट वेलोसिटी वी कॅन राइट हियर नेक्स्ट डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, दॅट इज एक्सेलरेशन. सो व्हाट इज एक्सेलरेशन, कशाला म्हणायचं एक्सेलरेशन. एक्सेलरेशन आपल्याला माहित आहे, चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, the rate of change of velocity with respect to time, that is called as acceleration. वेग परिवर्तनाच्या दराला त्वरण असं म्हणतो आपण. आणि मग v minus u divided by t, that is the formula for acceleration. Again here that velocity depends upon length and time, and again time. Therefore acceleration is also depends upon two fundamental quantities, that is length and time. It can be expressed or it can be explained with the help of their formula. Okay, as like this, force F is equal to ma, force which is equal to mass into acceleration. Again, force can be depends upon, for finding the force of any physical quantity we can be depends upon the mass and length and time, that is 3 are the fundamental quantity. Therefore force also derived into derived physical quantity. Then another pressure which is equal to force upon area. Again force, for the finding out the value of pressure of any machine or any man if they apply. So we want to find out the force and on which that force is applied, that is the area. So again here mass, length and time, these three things are known
while we are finding out the value of pressure. ओके, मेजरमेंट ऑफ प्रेशर. अशा भरपूर उदाहरणं आहेत डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला सांगता येतील. पॉवर आहे, वर्क आहे, त्यानंतर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आहे, मोमेंट ऑफ फोर्स आहे. थोडक्यात काय, ह्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी सोडून बाकीच्या ज्या काय आहेत त्या आपल्याला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मध्ये सांगता येतील. आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत त्या कोणत्या? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आपल्याला सांगता येईल. प्लेन अँगल त्याचा युनिट आहे रेडियन. प्लेन अँगलचं युनिट रेडियन, सिंबल रॅड. अँड सेकंड सॉलिड अँगल. सॉलिड अँगल त्याचा याचा युनिट आहे स्टेरेडियन, त्याला आपण SR असा सिंबल देतो. सो प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल दीज आर दी 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. प्लेन अँगल म्हणजे साधारणतः हे हा हात मी दोन्ही हात असे केलेले आहेत. त्या 2 हातामध्ये जो काही कोन तयार झालेला आहे तो प्लेन अँगल म्हणूया, किंवा इथे जस्ट मी दाखवतो हा जो काय अँगल आहे हा d थीटा म्हणूया. हा d थीटा म्हणजे काय आहे? अँगल आहे. ओके, सो इट कॅन बी फाइंड आउट अँगल व्हिच इज इक्वल टू r plane डिवाइडेड बाय रेडियस. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली फाइंड आउट द प्लेन अँगल. देन सेकंड इज द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल काय आहे बघा, तुम्ही आईस्क्रीम खाल्ला असेल, कोनचा आईस्क्रीम खाल्ला असेल, वेगवेगळ्या कोन कसा असतो, परंतु कोनच्या बाहेरून जर एक भरीव गोल असेल तर तो जो कोन आहे तो कोन म्हणजे त्याच्या सेंटरचा जो अँगल घेतलेला आहे तो सॉलिड अँगल आहे. ओके, जस्ट आपल्याला दाखवता येईल. फोल्ड करून आपण जसं कोन तुम्हाला माहित आहे कोन खाता ते. ओके, बाहेरच्या बाजूला पूर्णपणे भरीव गोल आहे. म्हणजे आहे हे उदाहरण जर आपल्याला इथे घ्यायचं झालं तर भरीव गोलाच्या बाबतीमध्ये हा असा काय आहे, सगळा भरीव गोल आहे. ओके, आणि त्याचा आतला हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, इथला हा d थीटा किंवा d ओमेगा असं म्हणतो. आणि दॅट d ओमेगा व्हिच इज इक्वल टू आपल्याला सांगता येईल काय फॉर्म्युला आहे. इट इज द रेशिओ ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ एरिया ऑफ द स्फियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दॅट स्फियर. सो देयरफॉर d ओमेगा या ठिकाणी मी लिहितो d ओमेगा व्हिच इज इक्वल टू सरफेस एरिया आपण dA म्हटलं डिवाइडेड बाय r with the radius, square of radius, d omega which is equal to dA divided by r square. With the help of this formula we can easily find out the solid angle. Okay, अशा पद्धतीने 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बाबतीत आपल्याला थोडक्यात सांगता येईल. सो दिस इज अबाउट फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल, डिराइव्ड अँड सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ओके, सो नेक्स्ट पॉइंट in next lecture. Thank you.